बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा आढावा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली, तर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पराभव स्वीकारावा लागला। केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यातील 29 महापालिकांपैकी सुमारे 25 महापालिकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले। या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आरोप प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताच भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीही तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले। संजय राऊत यांनी मुंबईतील सत्तांतरासाठी थेट एकनाथ शिंदेंना जबाबदार धरत अत्यंत जहाल शब्दात टीका केली। एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्टांचा महापौर बसला नसता असा आरोप त्यांनी केला। मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवून त्याच हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवणाऱ्या बाळाजी पंत नातू आणि जयचंद यांच्या औलादी असल्याचा घणाघाती हल्ला राऊतांनी केलाय। या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं असून भाजपकडून तत्काळ पलटवार करण्यात आला। या टीकेवर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली। संजय राऊत यांनी मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असा आरोप केला होता। यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की काहींना चंगेज मुलतानींच्या घशात घालणं चालतं, बुरखेवाली मानसिकता चालते, पण अदानींसारख्या उद्योगपतींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होतो ते यांना मान्य नाही। मुंबईचा विकास करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं आम्हाला मान्य आहे, पण जिहादी विचारधारेच्या घशात मुंबई घालणं आम्हाला कधीही मान्य नाही असा जोरदार टोला त्यांनी लगावला। पुण्याच्या प्रभाग नंबर 25 मधील माझा पराभव हा जनतेने केला नाही तर तो सत्ताधाऱ्यांनी आणि ईव्हीएम आणि भ्रष्ट निवडणूक अधिकारी काळे यांनी केलेला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी आपला पराभव मान्य नसल्याचे सांगितले आहे। पुणे येथे मनपा प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला। न्यू इंग्लिश स्कूल येथे 17 ईव्हीएम बदलण्यात आल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला। त्यामुळे मतमोजणी 2 तास थांबवून धरल्याने तणाव निर्माण झाला होता। रुपाली ठोंबरे म्हणाल्या की मतदारांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाही, हे सत्ताधाऱ्यांनी बसवलेले नगरसेवक आहेत। मतमोजणीला कितीही वेळ लागला असता तरी काही हरकत नव्हती, पण कसबा विश्रामबागमधील अधिकारी हे पूर्ण मॅनेज होते। आमच्या ईव्हीएम मशीनचे फुटेज आम्हाला देणं गरजेचं होतं, पण ते देण्यात आलं नाही। आम्ही ते मान्य केलं, मशीन बंद केले हे देखील आम्ही समजून घेतले, पण त्यासाठी लागणारी पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही। मशीनमध्ये मेमरी कार्ड असते, त्यावर सील असते, येणाऱ्या मशीनचे सील उघडे नव्हते। आम्हाला लीगल प्रत देऊन तुम्ही मशीन बदलता, मेमरी कार्ड ठेवून तुम्ही मतदान बदलून प्रभाग 25 आणि प्रभाग 27 मध्ये सत्ताधारी भाजपचे पॅनेल निवडून आणले। मशीनमधील मेमरी कार्डचा नंबर आम्हाला देण्यात आला नाही। रुपाली ठोंबरे म्हणाल्या की प्रभाग 25 मधील पराभव मला मान्य नाही, कारण लोकांनी आम्हाला हरवलेले नाही। भाजपने ईव्हीएम मध्ये घोटाळा करत पोलीस यंत्रणा आणि अधिकारी हाताशी धरत त्यांनी आमचा पराभव केला आहे, तो आम्हाला मान्य नाही। आमच्या प्रभागात 30% ब्राह्मण समाज आहे तर 70% बहुजन समाज आहे। आमचा ब्राह्मण समाज हा अत्यंत शिकलेला आणि सुज्ञ आहे। काम करणाऱ्या लोकांना तो मतदान देतो। त्यांनी मतदान केले, त्यांनी मतदान भाजपला केलेले नाही। लोकांनी दिलेले मतदान ते मशीन बदलून देत असतील तर लोकांना पडलेले नाही की सर्वांनी चालवले आहे का नाही हे बघायला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असले तरी या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं ते वेगळ्याच कारणामुळे। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले। विशेष म्हणजे दोघेही राज्यातच उपस्थित असतानाही त्यांनी बैठकीस हजेरी लावली नाही। एकनाथ शिंदे मुंबईत तर अजित पवार पुण्यात असतानाही कॅबिनेटला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर निर्माण झालेली अस्वस्थता आणि नाराजी यांचं प्रतिबिंब थेट प्रशासनावर पडतंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय।
महापालिका निवडणुकानंतर राज्यातील सत्ता समीकरणं ढवळून निघाली आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेतील सत्ता संघर्ष, नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याची सुरू असलेली हॉटेल पॉलिटिक्स आणि त्याचवेळी कॅबिनेट बैठकीकडे दुर्लक्ष या सगळ्या घडामोडी एकमेकांशी जोडल्या जात आहेत. निवडणुकीतील अपेक्षाभंगामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का? महायुतीतील अंतर्गत समन्वयाला तडे गेलेत का? असे सवाल राजकीय विश्लेषक उपस्थित करतायत. एकीकडे सत्ता स्थापन टिकवण्यासाठी आटापिटा सुरू असताना दुसरीकडे सर्वोच्च प्रशासकीय बैठकीत गैरहजेरी ही बाब सरकारसाठी अस्वस्थ करणारी मानली जाते. दरम्यान या सर्व राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या 1901 पदांच्या आकृतीबंधास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून या संचालनालयाचे नाव आता अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालय असं करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम तसंच नक्षलवाद विशेष कृती आराखडा कक्ष यांच्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आलाय. यामुळे नियोजन विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. भाजपच्या डबल इंजिन सरकारचे नवीन स्मार्ट सिटी मॉडेल म्हणजे पाण्यात विष, हवेत विष, औषधात विष, जमिनीत विष आणि जर तुम्ही जाब विचारला बुलडोझर वापरला जाईल. या मॉडेलमध्ये गरिबांच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही. सरकारने त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या इंदूर दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी, दोषींना शिक्षा करावी आणि पीडितांना लवकरात लवकर चांगले उपचार आणि भरपाई द्यावी. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी इंदूरला पोहोचले. त्यांनी दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्या रुग्णांची आणि मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राहुल प्रथम बॉम्बे रुग्णालयात गेले, जिथे त्यांनी दूषित पाण्यामुळे त्रस्त रुग्णांची आणि कुटुंबियांची भेट घेतली. मृतांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, ही नवीन मॉडेलची स्मार्ट सिटी आहे. पिण्याचे पाणी नाही. कुटुंबे पाणी पिल्यानंतर आजारी पडली म्हणजे इंदूरमध्ये स्वच्छ पाणी मिळू शकत नाही. हे आहे अर्बन मॉडेल. सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाहीये. यापूर्वी राहुल गांधी भागीरथपुरा येथे पोहोचले आणि दूषित पाण्यामुळे जीव गमावलेल्या गीताबाई आणि जीवनलाल यांच्या कुटुंबांना भेटले. दोन्ही कुटुंबांना त्यांनी प्रत्येकी 1 लाख रुपयाचा चेक दिला. यानंतर राहुल गांधी संस्कार गार्डन येथे पोहोचले. तेथे त्यांनी इतर बाधित कुटुंबियांची भेट घेतली. सर्वांना 1.5 लाख रुपयाचा चेकही सुपूर्द केला. राहुल गांधींसोबत माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी, विरोधी पक्षनेते उमंग सिंघाल आणि अजय सिंह हे देखील उपस्थित होते. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी केलाय. न्यूज एजन्सी ANI नुसार इंटेलिजन्स ब्युरोशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे की प्रतिबंधित खलिस्तानी आणि बांगलादेशातील दहशतवादी संघटना दिल्लीसह देशातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. सूत्रांनी सांगितलं की पंजाबमधील काही गुंड परदेशातून कार्यरत असलेल्या खलिस्तानी आणि कट्टरपंथी हँडलर्ससाठी फूड सोल्जरची भूमिका बजावत आहेत. हे हँडलर्स आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेला बाधा पोहोचवण्यासाठी गुन्हेगारी नेटवर्कचा वापर करत आहेत. अलर्टनुसार हे गुंड हरियाणा, दिल्ली, NCR, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय आहेत आणि हळूहळू खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संपर्क वाढवत आहेत. दिल्लीत 10 नोव्हेंबर 2025 रोजी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात 15 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान 26 जानेवारी रोजी दिल्लीतील इंडिया गेट समोर कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडपूर्वी नॉर्थ डिस्ट्रिक्ट पोलिसांनी संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी मॉकड्रिल केलं. यापूर्वी रेड फोर्ट, ISBT, काश्मीरी गेट, चांदनी चौक आणि मेट्रो स्टेशनवरही मॉकड्रिल करण्यात आलं होतं. यांचा उद्देश दहशतवादी हल्ले रोखण्याच्या तयारीची तपासणी करणं आणि संबंधित एजन्सी, सामान्य लोकांना सतर्क करणं हा होता. 26 जानेवारी रोजी कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये किमान 30 चित्ररथ निघतील. हे चित्ररथ स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत या थीमवर आधारित असतील. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल भाजपचे कौतुक केले. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. त्यांना अतिशय चांगले यश मिळाले व इतरांचा पराभव झाला.
पराभवाने खचायचे नसते, आपण आपले काम करत राहायचे असते, असे ते म्हणालेत. राज्यातील 29 महापालिकात या पक्षाला केवळ 167 जागांवर समाधान मानावे लागले. विशेषतः पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीची युती असूनही त्यांना केवळ 30 जागांवर समाधान मानावे लागले. पिंपरी चिंचवडमध्येही त्यांना केवळ 37 जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात अधिक जोमाने काम करेल असे स्पष्ट केले. अजित पवार म्हणाले, लोकशाहीत मतदार राजा हा फार महत्त्वाचा असतो. प्रयत्न करणे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम असते. प्रत्येकाने प्रयत्न केले, पण भाजपला अतिशय चांगले यश मिळाले. या प्रकरणी मी भाजपचे मनापासून अभिनंदन करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने या सगळ्या निवडणुका लढल्या. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात इतरांचा पराभव झाला. माझे स्वतःचे गणित असे आहे की पराभवाने खचून जायचे नसते, पुन्हा आपले काम करत राहायचे असते. आज पहाटे 3 वाजेपर्यंत काही जागांवरील निकाल लागले. त्यानंतर आम्ही बसून कुठे काय झाले याची माहिती घेऊ. मीडिया सुद्धा म्हणत होता की चांगले वातावरण आहे. आमचे अंदाज चुकले तसे मीडियाचेही अंदाज चुकले. ठीक आहे. मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून महापौर निवडीपर्यंतची सत्ता समीकरणं अधिकच तापली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलत हॉटेल पॉलिटिक्स सुरू केल्याचं चित्र समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या सर्व निर्वाचित नगरसेवकांना आज दुपारी 3 वाजता वांद्रे येथील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आलेत. महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांची एकजूट आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान याच दिवशी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे मुंबईत उपस्थित असतानाही तर अजित पवार पुण्यात असतानाही कॅबिनेट बैठकीला पोहोचले नाहीत. निवडणूक निकालानंतर झालेल्या पराभवामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जात असून त्याचा परिणाम थेट प्रशासकीय कामकाजावरही दिसून येतोय. एकीकडे महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी सुरू असलेली हॉटेल पॉलिटिक्स आणि दुसरीकडे कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी यामुळे राज्याच्या राजकारणात नवे संकेत मिळत आहेत. देशातील सर्वात श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बृहन्मुंबई महापालिकेवर अखेर 25 वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. 9 वर्षांनंतर झालेल्या या बहुचर्चित निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने जोरदार मुसंडी मारत मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवले. 227 जागांच्या सभागृहात भाजपने एकट्याने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे एकूण 118 जागांसह महायुतीने बहुमताचा 114चा आकडा पार केला असून आता मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी अभिमानास्पद लढत दिल्याचा दावा केला आहे. ठाकरे बंधूंनी सगळीकडेच खूप चांगली लढत दिली. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. पण भाजपने आम्हा पैसे ओतून व माणसे चोरून निवडणूक जिंकली, असे त्या म्हणाल्यात. आम्ही उद्यापासून पक्ष बांधणीच्या कामाला लागणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. मनसेच्या मुंबई विजयी उमेदवारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शर्मिला यांनी भाजप व शिंदे गटाचा विजय पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, सत्ताधारी महायुतीने कल्याण डोंबिवली येथील आमच्या दिसतील त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना उचलून नेले. त्यानंतरही आमचे 5 उमेदवार तिथे निवडून आले. त्यांनी पैसे ओतले, माणसे चोरली. त्यानंतरही आम्ही नवी मुंबईत खाते उघडले. त्यामुळे मला अभिमान आहे. आमची अशीच घोडदौड सुरू राहील. त्या म्हणाल्या, सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष एकमेकांवरच आरोप प्रत्यारोप करत आहेत. भाजपने पहिल्यांदा अजित पवारांच्या फायली आम्ही अजून बंद केल्या नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी त्यांनाही सोबत घेतले. लोकांनी डोळे उघडले पाहिजे. हे सत्ताधीश लोक निवडणुकीत एकमेकांविरोधात काय बोलत होते यावर लक्ष दिले पाहिजे. म्हणजे माझ्याकडे तुमच्या विरोधात पुरावे आहेत, पण मी सत्ता उपभोगतो तोपर्यंत मी ते देणार नाही, असा हा प्रकार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.